नमस्कार मित्रांनो, मी सूरज आणि आज आपण आलो आहे कणकीच्या बेटामध्ये म्हणजे जंगलात कणकीचे कोंब काढण्यासाठी. आणि दरवर्षी आम्ही येतो आहे कणकीची भाजी आणि कणकीचं लोणचं आम्ही घालतो आहे दरवर्षी. आणि यावर्षी आपण आलो आहे कणकीच्या बेटामध्ये कणकीचे कोंब काढण्यासाठी. पाठीमागं बघू शकताय. तर चला तर मग जे आपल्याला पाठीमागं कणकीचे कोंब दिसायला लागलेत ते आपण काढूया. प्रोसेस तुम्हाला पूर्ण दाखवतो कशा पद्धतीने कणकीचे कोंब काढले जातात. हे बघू शकताय कोंब पूर्ण काळजीपूर्वक काढायला पाहिजे, कारण हे कणकीचे काटे पण लागतात बरेचसे, त्यामुळे सांभाळून काढायला लागते. आता बराचसा मोठा कोंब झाला आहे. कणक म्हणजे मित्रांनो बांबूच्या 250 प्रजाती आपल्याकडे आहेत. त्यातला हा बांबू म्हणजे हा कन्स्ट्रक्शनला वापरला जाणारा बांबू आहे, स्लॅबच्या खाली सपोर्टला. हा बघा, हा कोंब तर काढला आहे, त्याला सोलायला लागते. ते पण बघूया आपण कशा पद्धतीने सोलतात ते. म्हणजे घट्ट झालेला कोंब आहे खालचं, म्हणजे जून झालेली. त्यानंतर हिरवं होते असं ग्रीन कलरमध्ये. हे बघू शकता इकडे हे झाले ग्रीन. ते तोडून टाकायचं आणि जे मऊ जो भाग आहे म्हणजे कोवळा भाग तोच तेवढा असा घ्यायचा. त्याचं आपण कट करून भाजी करू शकतोय किंवा कट करून त्याचं आपण लोणचं पण खूप छान करता येते. मित्रांनो हे बघू शकताय, पूर्णपणे आपण त्याच्या वरचं जे कवर आहे ते पूर्ण काढले आणि त्यानंतर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्याच्यात हे सगळं कोवळं निघते. बघू शकता याच्यामध्ये आपलं नख जरी आपण असं हे केले तरी ते असं घुसते. बघा आतमध्ये उठले तर याची कापून आपल्याला नंतर भाजी करता येते छान. तर अशा पद्धतीनं मित्रांनो कणकीची कोंबाची भाजी आवर्जून पावसाळ्यात गावाकडची लोक खातातच. मित्रांनो हे बघू शकताय एवढे कोंब आपण काढलेत भाजी आणि लोणचं करण्यासाठी. तर मित्रांनो चला तर मग जाऊया घेऊन घरी.